नमस्कार. मध्यंतरी एका फंक्शनला गेलो होतो आणि म्हणजे गेट टुगेदर होतं. एक ज्याला फार्म हाऊस म्हणतात, त्या फार्म हाऊसवरती एक छोटी पार्टी होती आणि ज्यांनी ती ऑर्गनाईज केली होती तिथे त्यांनी बार्बेक्यू पण ठेवलं होतं. आणि जो बार्बेक्यू करणारा जो माणूस होता, म्हणजे जो केटरर होता, तो खूप फास्ट ॲक्शन करत होता. म्हणजे खूप गोष्टी एकावेळी अनेक ॲक्टिव्हिटीज करत होता. आणि त्या ज्या ॲक्शन्स होत्या त्यात म्हणजे अनेक लोक आली होती, प्रत्येकाला सर्व्ह करायचं होतं. त्यात काही व्हेज होते, काही नॉन व्हेज होते. पण हे सगळं तो काम खूप क्विकली करत होता. तर माझ्याबरोबर अजून एक मुलगा होता, म्हणजे मी ते ऑब्झर्व्ह करत होतो आणि आमच्या जो ओळखीचा परिचयातला एक 18-19 वर्षाचा मुलगा तिथे माझ्याबरोबर ते सगळं ऑब्झर्व्ह करत होता. आणि त्या सगळ्या ॲक्शन्स बघून आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं. हा जो 18-19 वर्षाचा मुलगा जो होता, तो हॉटेल मॅनेजमेंटच्या फर्स्ट इयरला का सेकंड इयरला होता. त्यामुळे त्याला त्याचं विशेष कौतुक वाटत होतं. सो सगळं त्याचं काम आटोपल्यावर हा जो आमचा मित्र आहे, जो 18 वर्षाचा, जो हॉटेल मॅनेजमेंटच्या फर्स्ट इयरला होता, तो त्याला अप्रोच झाला आणि तो म्हणाला की तुम्ही हे सगळं इतकं क्विकली करता, तर तुम्हाला कळतं कसं की किती डिग्री सेल्सिअसपर्यंत हे तापवायचं आहे, किती मिनिटासाठी पनीर ठेवायचं आहे, किती मिनिटासाठी हे जे चिकन आहे, अशा स्वरूपाचे जे तुम्ही पदार्थ आणि ते तुम्ही पटापट करता. म्हणजे तुम्ही नुसतं बघता आणि तुम्हाला कळतं की ते झालंय आणि सर्व्ह करता. आणि आम्ही सगळ्यांनी खाल्लंय ते अतिशय डिलिशियस होतं, म्हणजे चविष्ट होतं. तर ते योग्यपणे भाजलं गेलं होतं, कुठलीही गोष्ट अशी कच्ची राहिली नव्हती. तर हा जो सेन्स आहे तो तुम्हाला कसा येतो आणि हे कळतं कसं की हे किती डिग्री सेल्सिअस आत्ता आहे, किती मिनिटं ठेवायचं आहे, हा त्याचा मूळ प्रश्न होता. त्यावर तो म्हणाला की हे सगळं अनुभवातनं येतं, हळूहळू शिकत आपण हे सगळं समजून घेतो. तर त्यावर तरी हा जो मित्र होता तो त्याला म्हणाला की पण तरीसुद्धा तुम्हाला एक्झॅक्टली कळतं कसं की किती मिनिटं हे ठेवायचं? तर तो म्हणतो, "अरे, तुमच्या घरी स्वयंपाक कोण करतं?" तसं तो केटरर जो होता त्यांनी त्याला विचारलं. तो म्हणे की आई करते, बरेच वेळा आई करते. मग तो म्हणाला, "आई काय असं घड्याळ लावून बघते का? आता 10 मिनिटं ठेवणार आहे किंवा इतके डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती मी ते हीट करते." तर आईला एक अंदाज येतो आणि त्यानुसार आई ती भाजी बंद करते किंवा जो काही स्वयंपाकाचा पदार्थ आहे तो त्याप्रमाणे केला जातो. तर आता एवढंच फक्त आहे की कदाचित घरी करतो तेव्हा आपण ते छोट्या प्रमाणावर करतो. आम्ही इथे मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आज जर 100 लोक आले तर 100 लोकांसाठी आम्ही हे करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं हे अनुभवातनं आम्हाला लक्षात आलं. आणि त्यावर तो जो केटरिंगचा जो माणूस होता, जो सगळं हाताळत होता, तो त्याला जो कॉलेजमधला विद्यार्थी होता त्याला म्हणाला की यालाच तुम्ही कॉलेजमध्ये इम्प्लिसिट लर्निंग असं म्हणता. तर मित्रमैत्रिणींनो त्यानंतर आमची त्यावर खूप चर्चा झाली त्याच पार्टीमध्ये. आणि मग आम्ही जेव्हा मित्र ह्यावर डिस्कस करत होतो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की खूप कमी कोर्सेस आहेत आपल्या देशात की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली अनुभवातनं शिक्षण देण्यावरती भर दिला जातो. म्हणजे अगदी हे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तरी काही स्वरूपात ॲक्च्युली मुलांना प्रशिक्षण दिलं जातं, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. असे खूप किरकोळ किंवा मोजके कोर्सेस आहेत की तिथे ॲक्च्युली प्रॅक्टिकल किंवा अनुभवातनं मूल शिकतं. बाकी आपले बहुतांश कोर्स जे आहेत त्यात आपण कागदावर शिकतो, कागदावरच परीक्षा देतो, कागदावरच मार्क मिळतात आणि कागदावरच आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. कदाचित कागदाच्या जागी आता फक्त स्क्रीन बदलला असेल, पण एवढाच काय तो फरक असेल. पण मुळात अनुभवातनं शिक्षण मात्र काही आपल्याला मिळत नाही. आणि मग जेव्हा ही मुलं शिकून इंडस्ट्रीमध्ये जातात तेव्हा ती खूपच बावचळून जातात. कारण ॲक्च्युली अनुभव काहीच नसतो आणि इंडस्ट्रीमध्ये कम्प्लिटली वेगळं एक्सपोजर मिळतं की जे आपण प्रत्यक्ष जीवनात करत नाही आहोत, की जे पेपरवर आहे आणि प्रत्यक्ष जीवनात याची काही लिंकच लागत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना समस्या येत असतात. तर आजपासून आपण सगळ्यांनी कुठलीही गोष्ट शिकताना एक नवीन विचार करायला हवा की हे मी आचरणात कसं आणू शकतो, डेली लाईफमध्ये प्रॅक्टिकली कसं हे इम्प्लिमेंट करू शकतो. नुसतं आपण पुस्तक वाचून किंवा ग्रंथ वाचून आपल्याला कुठल्याही गोष्टी आकलन होणार नाही. तर अनुभवातनं जितकं आपण शिकू तितकं आपल्याला प्रश्न पडतील, जितके प्रश्न पडतील तितके आपण सोल्युशन्स काढायला जाऊ, जितके आपण सोल्युशन्स काढायचा प्रयत्न करू तितका आपण नवीन अनुभव घ्यायचा प्रयत्न करू. आणि त्यातच लर्निंग बाय डुईंग किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंगची अनुभूती आपल्याला प्राप्त होईल. सो प्रत्येकाने लक्षात ठेवा, कुठलंही शिक्षण घेत असू तर त्यात जास्तीत जास्त प्रयोग करणं किंवा जास्तीत जास्त अनुभव घेणं हा आपला कल असला पाहिजे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, केवळ आपल्याला कागदी पंडित होण्यापेक्षा आयुष्यभर जर आपण विद्यार्थी राहिलो आणि प्रत्यक्ष अनुभवातनं शिकत राहिलो तर ते आपल्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी अधिक उपयुक्त ठरेल. तुम्ही आचरणात आणून बघा.
ही एक आगळी वेगळी अनुभूती आहे. धन्यवाद.